हाय हॅलो नमस्ते वेलकम टू एन के क्रिएशन आयडियाज. तर आज मी तुम्हाला छान अशा दोन हेअरस्टाईल दाखवणार आहे ज्या अगदी ट्रेडिशनल होणार आहेत किंवा तुम्ही वेस्टर्न जरी लुक केला तरी छान अशा सुंदर अशा हेअरस्टाईल दिसणार आहेत. सो त्याआधी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर चला बघूयात हेअरस्टाईल नंबर 1. तर इथे बघू शकता मी छान असं साईड पार्टिशन केलेलं आहे. इथे तुम्ही कुठलंही करू शकता अगदी तुमच्या आवडीचं. मिडल पार्टिशन म्हणा किंवा साईड पार्टिशन म्हणा. आणि साईड पार्टिशन शक्यतो ना हेअरस्टाईलला केलात तर सुंदर दिसणार आहे. सो बघा अशा पद्धतीने आपल्याला समोरचे केस जे आहेत ना थोडेसे काढून घ्यायचे आहेत आणि मागचे जे उरलेले केस आहेत ना त्याची आपल्याला छान अशी पोनी बांधून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने जे साईड पार्टिशन करून आपल्याला समोरचे केस अशा पद्धतीने थोडेसे पुढे काढून घ्यायचे आहेत. आणि पुढचे कशासाठी केस काढायचे आहेत ते मी तुम्हाला सांगते. ही हेअरस्टाईल तुम्ही एखाद्या साडीवरती वगैरे केलात ना खूप सुंदर आणि उठून दिसणार आहे. आता वटपौर्णिमा जवळच आलेली आहे तर सर्व महिला ज्या आहेत ना अगदी बन म्हणा इतका सुंदर सुंदर बन बांधत असतात. आणि तुम्हाला कुठलीही हेअरस्टाईल येत नसेल अगदी काहीच येत नसेल तरी तुम्ही अगदी सहजपणे ही हेअरस्टाईल करू शकता. अगदी साधी आणि सोपी दिसायला एकदम सुंदर अशी ही हेअरस्टाईल होणार आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला समोरचे केस घेऊन 3 बटांची वेणी घालून घ्यायची आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीने थोडे थोडे केस घेत मागे जायचं आहे. ही हेअरस्टाईल जी आहे ना दिसायला तितकी सुंदर सुद्धा दिसते आणि करायला सुद्धा अगदी इतकी सोपी आहे ना. तुम्हालाही बेसिक काही सुद्धा येत नसेल तरी तुम्ही ही हेअरस्टाईल इतक्या सहजरित्या छान अशी बांधू शकता. खूप सोपी आणि साधी हेअरस्टाईल आहे. दिसायला सुंदर दिसणारी हेअरस्टाईल आहे. या यंदाच्या ज्या वटपौर्णिमेला तुम्ही ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करून बघा. अगदी तुम्हाला तुमच्या मैत्रिणी म्हणतील की काय गं कुठल्या पार्लरमध्ये जाऊन इतकी छान अशी हेअरस्टाईल करून आली. सो अशा पद्धतीने बघा छान अशी आपली वेणी बांधून झालेली. बाकीचे नंतर खाली केस उरल्यानंतर त्याची आपल्याला छान अशी वेणी घालून घ्यायची आणि हलकीशा हलक्या हाताने आपल्याला तिला सैलसर करून घ्यायचं आहे. कारण की छान असं थोडंसं सैलसर केलं ना छान असं बाउन्सी लुक येतो. आणि आपले केस जे आहेत ना थोडेसे जाड दिसतात आणि समोरचे केस पातळ असतील तर थोडेसे असे खेचून घ्यायचे जेणेकरून आपला जो केसांचा भाग आहे ना तो जसं भरून दिसतो. आणि बघा मागच्या पोनीवरती आपल्याला एक छान असं डोनट घ्यायचा आहे. डोनटमध्ये क्लेचर लावून छान असं केसांना तो अटॅच करून घ्यायचा आहे. आणि खालून वरच्या साईडने केस घ्यायचे आहेत आणि आपल्याला पूर्ण जो डोनट आहे तो कव्हर करायचा. आणि त्याच्यावरती आपल्याला एक ब्लॅक कलरचा रब्बर लावायचा आहे. शक्यतो ब्लॅक कलरचा रब्बर हवा म्हणजे आपल्या केसामधून कुठूनही रब्बर दिसला ना तर तो एवढा ओळखून येत नाही. सो अशा पद्धतीने जे आहे ना आपला बन अगदी अगदी झटपट रेडी होणार आहे. तर आता रब्बर लावून झाल्यानंतर उरलेले केस जे आहेत ना ते 2 पार्टमध्ये डिवाइड करायचे आहेत. आणि असे पूर्ण खालून बनमध्ये पूर्णपणे असे जे आहेत ते व्यवस्थित अटॅच करून त्याला युपिनने छान असं आपल्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. जर तुमचे केस जास्त जाड असतील तर तुम्ही 2-3 वेळा त्याचं जे आहेत ना सेम पद्धतीने प्रोसेस करून छान असे तुमचे हेअर जे आहेत त्या पिन करून घेऊ शकता. आणि आपल्याला खालच्या बाजूने इथे गजरा लावायचा आहे. कारण की छान अशी सुंदर आणि युनिक हेअरस्टाईल हवी असेल ना तर खालच्या बाजूने गजरा लावायचा आहे. एक साईडचा गजरा लावून घेऊन मग सेकंड जी आपण वेणी बांधली होती ती घ्यायची आणि अशा पद्धतीने एक साईडला टक करून घ्यायची आहे. आणि तिला युपिनने छान असं आपल्याला जे आहे ना सिक्युअर करून घ्यायचं. तर ही दिसायला ही हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसते आणि करायला सुद्धा तितकीच सोपी आहे. तर बघा इकडल्या साईडची सुद्धा वेणी जी आहे ना ती व्यवस्थित पिना लावून आपल्याला छान असं डेकोरेट करून घ्यायचं आहे. तर आता इथं युपिन घेतलेले आहेत मी त्याच्यामध्ये छान असे मोती टाकून घेतलेत. आणि समोरून जे आपण ही हेअरस्टाईल केली ना त्याच्यामध्ये आपल्याला छान असं सुंदर काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे. त्याच्यामुळे मी हे जी मोत्यांची युपिन आहेत ते असे एक एक करून लावून घेणार आहे. इथे तुम्ही टिकल्या वगैरे सुद्धा लावू शकता किंवा तुम्हाला नॉर्मल असंच ठेवायचं असेल तर तशी सुद्धा ठेवू शकता. पण काहीतरी वेगळा लुक करण्यासाठी इथे मी छान असं त्यांना युपिनमध्ये छान अशी मोती टाकून छान असं डेकोरेट केलेलं आहे जेणेकरून आपल्या हेअरस्टाईलला अजून सुंदर दिसण्यासाठी छान अशी मदत होणार आहे. इतकी सुंदर हेअरस्टाईल दिसते आणि अगदी झटपट अशी 2 ते 3 मिनिटांमध्ये जी आहे ना ही हेअरस्टाईल रेडी होते. कुठलाही पार्लरमध्ये जाऊन इतका खर्च करायची गरज लागणार नाही. इतकी सुंदर हेअरस्टाईल आपण घरच्या घरी करू शकतो अगदी सहजरित्या. तर बघा मैत्रिणींनी यंदाच्या वटपौर्णिमेला जे आहे ना तुम्ही ही हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करून बघा. आणि आय होप तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल. इतकी सुंदर सोपी आहे. तुम्हाला कुठलीही हेअरस्टाईल करायला येत नसेल तरी तुम्ही अगदी सहजरित्या ही हेअरस्टाईल करू शकता. आणि वेगवेगळ्या ॲक्सेसरीज लावून तुम्ही छान असं तुमच्या हेअरस्टाईलला डेकोरेटसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने मी जे आहे ना अगदी झटपट 2 ते 3 मिनिटांमध्ये छान अशी हेअरस्टाईल रेडी झालेली आहे. कशी वाटली तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला आपण आता सेकंड हेअरस्टाईल जी आहे ना ती बघणार आहोत. सेकंड हेअरस्टाईलमध्ये बघू शकता समोरची वेणी आहे ती मी तशीच ठेवलेली आहे. मागे जी आहे ती पोनी बांधून घेतलेली आहे. ही वेणी जी आहे ना ती छान अशी आपल्याला टक करून घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे हे जे आहेत नकली केस लागणार आहेत. तर अशा पद्धतीचे कर्लवाले केस जे आहेत ना आपल्याला घ्यायचे आहेत. जर तुम्हाला ह्याची लिंक हवी असेल तर या प्रोडक्टची तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच शेअर करते. सो तुम्ही तिथून सुद्धा परचेस करू शकता. आणि अशा पद्धतीने आपले जे केस आहेत ते पूर्ण व्यवस्थित असं गोल गोल फिरून आंबाडा बनवून घ्यायचा आहे. आणि युपिनने छान असं त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे. अगदी ही हेअरस्टाईल दिसायला इतकी सुंदर दिसते. तुम्हाला जो हा बन आहे ना मिड बन हवा असेल किंवा लो बन हवा असेल त्या पद्धतीने खाली वर करू शकता. तर इथं मी जो आहे ना तो मिड बन घेतलेला आहे.
आणि अशा पद्धतीने हे नकली केस जे आहे त्याच्या मिडल पार्ट करायचा आहे, 2 पार्ट करून त्याच्यामध्ये युपिनने छान असं सेक्वेअर करून पूर्ण केस जे आहेत ना साईडने आपल्या आंबाड्याच्या पूर्ण भोवती असे गुंडाळून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने हे जे मी मोतीवाले युपिन घेतले ते आपल्याला पूर्ण त्याच्यामध्ये खोचून घ्यायचे आहे. आपली मेसी बन हेअरस्टाईल अगदी झटपट 1 मिनिट सुद्धा लागत नाही, इतक्या झटपट ही जी आहे ना मेसी बन हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसते. ही तुम्ही अजून लो बनमध्ये बांधलाल ना तर अजून सुंदर दिसते. साडीवरती तर हेअरस्टाईल इतकी खुलून दिसते ना, खूप छान दिसते. तुम्ही वेगवेगळ्या छान अशा डेकोरेटिव्ह वस्तू तुमच्या हेअर्समध्ये लावू शकता. सो अशा पद्धतीने बघा आपली सेकंड हेअरस्टाईल सुद्धा छान अशी रेडी झालेली आहे. हिला सुद्धा 1 ते 2-3 मिनिटं लागतात. सो बघा अशा पद्धतीने हेअरस्टाईल तुम्ही घरच्या घरी करू शकता. पार्लरमध्ये जाऊन पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज पडणार नाही. सो कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या छान अशा 2 हेअरस्टाईल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.